हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सीमाज आर्ट कॉर्नर. आज आपण रुमाल बनवणार आहेत आणि त्याच्यासाठी मी 2 कलर घेतलेले. चमकी लोकर घेतलेली मी, तर चॉकलेटी आणि पांढरा असे 2 रंग घेतलेले. तुम्ही तुमच्या मनावर कोणतेही 2 कलर घ्या आणि क्रोशिया काही कोणतेही घेतलं तरी चालेल. तर सुरुवातीला मी चॉकलेटी कलरनं विणायला सुरू करते. मॅजिक लूप बनवून घ्यायचं आहे आधी. त्याच्यानंतर 2 चेन करायच्या. आपला पहिला डबल क्रोशा तयार होतो या ठिकाणी आणि त्याच्या पुढच्या ह्याच्यावर त्याच्या सर्कल बनवलेला आहे, त्याच्यात आपल्याला डबल क्रोशे करायचे. 2 3 4 अशा आपल्याला इथं 16 डबल क्रोशे बनवून घ्यायचे. 5 मी बनवून घेते आता बाकीचे. इथं 16 डबल क्रोशे झाले. हा जो दोरा आहे तो ओढून घ्यायचा आणि जे आपण पहिला डबल क्रोशा केलेला आहे 2 चेन घेऊन त्याच्यावर स्लिप स्टिचनं पॅक करून घ्यायचं. 1 2 3 हा झाला आपला पहिला डबल क्रोशा आणि दोन्हीच्या मध्ये आपल्याला 2-2 चेन करायच्यात, म्हणून आणखीन 2 चेन, म्हणजे टोटली तो 5 चेन आपण करून घेतल्यात. पुढच्या डबल क्रोशावर 1 डबल क्रोशा, परत 2 चेन, पुढच्या डबल क्रोशावर 1 डबल क्रोशा. असं प्रत्येक डबल क्रोशावर 1-1 डबल क्रोशा करून घ्यायचा आहे आणि प्रत्येक वेळा 2-2 चेनमध्ये करायच्यात. तर हा राऊंडही मी करून घेते. माझा राऊंड झाला इथं बनवून. आता हे जे 3 चेन आहे त्याच्या 1 2 आणि 3 तिसऱ्या चेनवर आपल्याला स्लिप स्टिचनं पॅक करायचे आणि पुढच्या जे 2 चेन आहेत त्याच्यावर देखील 1 स्लिप स्टिच घ्यायची. थोडासा दोरा लूज करून घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला पफ स्टिच बनवायचं आहे. 1 2 3 आणि 4 वेळा दोरी काढली आपण याच्यातून. तर पॅक करून घ्यायचे. परत 3 चेन करायच्या आणि पुढच्या जे 2 चेन आहेत त्याच्यावर पफ स्टिच बनवायचं आहे. 1 2 3 आणि 4 वेळा दोरी घ्यायची काढून पॅक करून घ्यायचं आहे. परत 3 चेन करायच्या. पुढच्या ह्याच्यावर पफ स्टिच. असंच आता हा तिसरा राऊंड करून घ्यायचा आहे. इथे हा राऊंड झाला आहे कंप्लीट. आता आपल्याला कलर चेंज करायचा आहे. तर इथं पॅक करतानाच दुसरा कलर लावून घ्यायचा आहे. आणि हा कलरही कट नाही करायचा, असंच राहू द्यायचा. तर पुढं 3 चेन ज्या घेतलेल्या आहेत त्याच्यावर 1 स्लिप स्टिच करून घ्यायची. परत 3 चेन करायच्या. हा झाला आपला पहिला डबल क्रोशा.
आणि त्याच ठिकाणी आणखीन 2 डबल क्रोशे करायचे. एक 2 3 आणि आणखीन एक. असे 4 डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत. प्रत्येक वेळ आपल्याला इथं 4 डबल क्रोशे करायचे आहेत. 1 2 3 4. परत पुढच्या 3 चेनवर देखील 4 डबल क्रोशे. 1 2 3 4. असं प्रत्येक वेळा 4 डबल क्रोशे करून घ्यायचे. तर मी हा पूर्ण राऊंड करून घेते. इथं हा राऊंड झाला आहे कंप्लीट माझा. आता जो आपला पहिला डबल क्रोशा आहे 3 चेन घेतलेला, तर तिसऱ्या याच्यावर स्लिप स्टिचनं पॅक करून घ्यायचे. परत 1 2 3 4 आणि 5. जसं आपण हा दुसरा राऊंड केलेला आहे त्याप्रमाणे इथं देखील तसंच 5 चेन करून घ्यायच्या. 1 डबल क्रोशा सोडायचा आणि पुढच्या ह्याच्यावर डबल क्रोशा करायचा. परत 2 चेन करायच्या, 1 डबल क्रोशा सोडायचा आणि पुढच्या ह्याच्यावर डबल क्रोशा करायचा. परत 2 चेन, 1 डबल क्रोशा स्किप करायचा आहे आणि पुढच्या ह्याच्यावर डबल क्रोशा करायचा. असंच हा पूर्ण राऊंड करून घ्यायचा आहे. माझा हा राऊंडही झाला आहे इथं कंप्लीट. तिथं तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचनं पॅक करायचं. परत हा जो तिसरा राऊंड आहे आपला तोच रिपीट करायचा आपल्याला वरती. पुढच्या ह्याच्यावर 1 स्लिप स्टिच करून घ्यायची, 1 चेन करायची आणि थोडंसं दोरा लूज करून घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी आपल्याला पफ स्टिच बनवायचं आहे. 1 2 3 4 पॅक करून घ्यायचं. परत 3 चेन करायच्या. पुढच्या ह्याच्यावर 2 चेन आहेत त्या ठिकाणी 1 पफ स्टिच. 1 2 3 4. परत पॅक करून घ्यायचं आहे ना. 3 चेन करायच्या आणि त्याच्या पुढच्या ह्याच्यावर पफ स्टिच करायचं. असंच आता हा राऊंड करून घ्यायचा आहे. 3 4. एक 2 3. माझा हा राऊंड झाला इथं कंप्लीट. आता इथं पॅक करतानाच कलर चेंज करायचा आहे. हा दोरा सोडायचा आणि हा चॉकलेटी दोरा वरती घ्यायचा. परत पुढच्या ह्याच्यावर देखील 1 स्लिप स्टिच करून घ्यायची. एक चेन करायची, 2 आणि 3 चेन झाल्या. हा झाला आपला डबल क्रोशा आणि त्याच ठिकाणी आणखीन 2 डबल क्रोशे करायचे. या राऊंडला आपल्याला 3 डबल क्रोशे करायचे त्याच्यावर. कारण 4 केल्यानंतर झोळ येऊ शकतो याला, खूप होतात 4 डबल क्रोशे. 3 डबल क्रोशे करून घ्यायचे.
मी आता हा राऊंड करून घेते. माझा राऊंड झाला इथं बनवून. आता आपल्याला हा दुसरा राऊंड जो आहे तो करायचा आहे. पहिला जो 3 चेनचा डबल क्रोशा आहे त्याच्यावर तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचनं पॅक करून घ्यायचं. 1 2 3 4 आणि 5 डबल क्रोशा करायचे. एक डबल क्रोशा इथला सोडायचा आहे, स्किप करायचा आहे आणि पुढच्या डबल क्रोशावर एक डबल क्रोशा करायचा आहे. परत 2 चेन करायच्या, एक डबल क्रोशा सोडायचा, पुढच्या याच्यावर एक डबल क्रोशा करायचा. परत 2 चेन करायच्या, एक सोडायचा, इथलं स्किप करायचा, पुढच्या याच्यावर डबल क्रोशा करायचा. परत 2 चेन. अशा प्रकारे हा राऊंड आता करून घ्यायचा आहे. आणि याच्यानंतर परत आपल्याला हा पफ स्टिचचा राऊंड करायचा आहे. या 2 याच्यावर पफ स्टिच करून 3 चेन घ्यायच्या, परत पफ स्टिच करायचा, परत 3 चेन घ्यायच्या. असा आता हा पुढचा एक राऊंड, हा राऊंड आणि पुढचा राऊंड मी करून घेते, 2 राऊंड. माझा हा राऊंडही झाला इथं करून. दोन्ही राऊंड मी करून घेतलेत. आता परत कलर चेंज करायचा आहे. हा कलर सोडायचा इथं आणि पांढरा कलर वरती घ्यायचा आहे. पुढच्या ह्याच्यावर चेनवर एक स्लिप स्टिच घ्यायची. परत 3 चेन करायच्या. हा झाला आपला पहिला डबल क्रोशा आणि त्याच ठिकाणी आणखीन 2 डबल क्रोशे करायचे. परत पुढच्या ह्याच्यात देखील 3 डबल क्रोशे करायचे. 1 2 3. परत पुढच्या ह्याच्यातही 3 डबल क्रोशे. 1 2 3. असेच प्रत्येक ह्याच्यात 3 डबल क्रोशे करायचे आहेत. असंच हा राऊंड करायचा आहे. आपली डिझाईन आता सेम आहे, काही बदल नाही आहे. इथं जसं आपण 3 डबल क्रोशे करून नंतर परत एक डबल क्रोशा, 2 चेन, एक डबल क्रोशा घेतलेला आहे त्याप्रमाणेच करायचं आहे. त्याच्यानंतर पफ स्टिच करायचं आहे, 3 चेन पफ स्टिच. अशीच आता ही डिझाईन तुम्हाला हवी तेवढी, किती रुमाल मोठा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही वाढवत जा. आता मी हे पांढरेची एक आणि आणखीन परत एकदा चॉकलेटी किंवा पांढरं करून बास करते. तुम्हाला हवी तेवढी लहान किंवा मोठी साईज तुम्ही बनवू शकता. मी आता ही बनवून घेते पूर्ण रुमाल आणि त्याच्यानंतर परत कडेची बॉर्डर जी आहे ती दाखवते. मी हा पांढऱ्या कलरचा राऊंड कंप्लीट करून घेतला आहे आणि त्याच्यानंतर हा पुढचा राऊंड. या पुढच्या राऊंडमध्ये प्रत्येक वेळा इथं आपण 3 डबल क्रोशे घेतलेले इथं. तर इथं काय करायचं आहे, एक ठिकाणी 3 घ्यायचे आहेत, एक ठिकाणी 2 घ्यायचे आहेत, एक ठिकाणी 3 घ्यायचे आहेत, एक ठिकाणी 2 घ्यायचे आहेत. प्रत्येक वेळा 3 करायचे नाहीत, कारण मग जोड येतो, असं फोल्ड होते. म्हणून ह्या राऊंडला, शेवटच्या राऊंडला आपल्या एक ठिकाणी 2 डबल क्रोशे केलेत बघा आपण आणि एक ठिकाणी 3 केलेत. परत 2, परत 3, परत 2, परत 3. अशा प्रकारे कमी करायचे डबल क्रोशे, म्हणजे व्यवस्थित वस्तू फोल्ड होत नाही. आणि त्याच्यानंतर पुढचं जे आहे आपलं सेम तसंच राऊंड करायचं आहे. एक सोडून आपल्याला एक डबल क्रोशा, 2 चेन, एक डबल क्रोशा, 2 चेन, एक डबल क्रोशा, 2 चेन, असा हा राऊंड घेतला आहे. आता याच्या पुढं पफ स्टिच न करता आपल्याला डिझाईन चेंज करायची. हा शेवटचा राऊंड आहे आपला. तर या ठिकाणी कलर चेंज करते मी, किंवा या कलरनंच आणखीन एक राऊंड करूयात आपण.
स्लिप स्टिच घ्यायची मध्यभागी, 1 2 3 4 चेन करायच्या. या पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशा करायचा. परत 4 चेन करायच्या, पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशा करायचा. 1 2 3 4 4 चेन करायच्या आणि पुढच्या लूपमध्ये जिथं 2 चेन घेतलेल्या आहेत आपण त्या 2 चेनवर सिंगल क्रोशा करायचा. अशा प्रकारे लूप तयार होतात. पूर्ण राऊंड असाच करून घ्यायचा आहे. मी आता करून घेते. हा राऊंड झाला आहे माझा इथं बनवून. जिथून आपण सुरुवात केली होती त्या ठिकाणी स्लिप स्टिचनं पॅक केले. आता याच्यावर पुढच्या याच्यावर चेनवर स्लिप स्टिच करायची आणि इथं मध्यभागी आणायचं आहे. आता या ठिकाणी मी कलर चेंज करते. तुम्ही सेम कलर वापरलं तरी देखील चालतो किंवा चेंज करणार असाल तरी देखील चालतो. इथे एक सिंगल क्रोशा करून घ्यायचं आहे ना. परत 1 2 3 चेन करायच्या आणि पुढचं जे लूप आहे त्याच्यात डबल क्रोशे करायचे आहेत. 1 2 3 आणि 4 डबल क्रोशे केले. 6 चेन करायच्यात. 1 2 3 4 5 6 फिरवून घ्यायचं आहे असं आणि पाठीमागच्या बाजूने पहिला जो डबल क्रोशा आहे त्याच्यावर स्लिप स्टिचनं पॅक करायचं. परत 3 चेन करायच्या, फिरवून घ्यायचे, सरळ करायचे आणि हे जे 6 चेनचं लूप आहे याच्यात 2 डबल क्रोशे करायचे. 1 आणि 2. परत 3 चेन करायच्या, त्या चेनमध्ये स्लिप स्टिचनं पॅक करून घ्यायचं. परत 3 चेन करायच्या. ही आपली एक पाकळी तयार झाली. इथं अशा आपल्याला 3 पाकळ्या तयार करायच्यात. 3 चेन झाल्या. परत 2 डबल क्रोशे, 1 आणि 2. परत 3 चेन करायच्या, स्लिप स्टिचनं पॅक करून घ्यायचं आहे. परत 3 चेन, 2 डबल क्रोशे, परत 3 चेन करायच्या आणि या ठिकाणी स्लिप स्टिचनं पॅक करायचं. अशा प्रकारे हे आपलं फ्लावर तयार होतं इथं. परत 3 चेन करायच्यात. हे जे पुढचं लूप आहे त्याच्यात स्लिप स्टिचनं पॅक करायचं. परत 3 चेन करायच्या. पुढच्या एका लूपमध्ये पॅक करून घ्यायचं स्लिप स्टिचनं. परत 3 चेन करायच्या आणि त्याच्या पुढच्या लूपमध्ये 4 डबल क्रोशे करायचे. तीन आणि 4. परत 6 चेन करून घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 फिरवून घ्यायचं आहे. आणखीन एक बनवून दाखवते असलं फूल. पहिला जो डबल क्रोशा आहे त्याच्यावर स्लिप स्टिचनं पॅक करायचं. 3 चेन करायच्या, फिरवून घ्यायचं. आता ही आपली सीधी बाजू आहे सव्वाशी.
आणि याच्यात 2 डबल क्रोशे करायचे. परत 3 चेन करायच्या. त्याच ठिकाणी स्लिप स्टिचनं पॅक करायचं 6 चेनवर. परत 3 चेन करायच्या. 2 डबल क्रोशे, तीन चेन आणि स्लिप स्टिचनं पॅक करायचं त्याच्यात. परत 3 चेन. खूप सोपी आहे डिझाईन. आपल्याला तीच डिझाईन रिपीट करायची, फक्त शेवटची याला डिझाईन बदलायची. तुम्ही हे नक्की करा. परत 3 चेन करायच्या. आणि स्लिप स्टिचनं जोडून घ्यायचं. अशा प्रकारे 3 पाकळ्या इथं तयार होतात. 3 चेन करायच्या परत. आणि या पुढच्या लूपवर स्लिप स्टिचनं जोडून घ्यायचं. आणखीन 3 चेन करायच्या. पुढच्या ह्याच्यावर एक स्लिप स्टिचनं जोडून घ्यायचं आणि परत 3 चेन करून पुढच्या ह्याच्यावर डबल क्रोशे करायचे. म्हणजे ही डिझाईन सुरू करते. अशा प्रकारे तयार होती डिझाईन. बाकी ते सुंदर आहे. खूप सोपी आहे बनवायला. मी आता हा पूर्ण राऊंड करून घेते. हा शेवटचा राऊंड आहे आपला. मी आता हे पूर्ण करून घेते. इथं माझी पूर्ण डिझाईन झाली आहे कंप्लीट. पहा किती सुंदर झाला आहे रुमाल. तुम्ही नक्की करून पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. थँक्यू फॉर वॉचिंग.